शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करा अशी मागणी होत असतानाही आता जिल्ह्यात जमीन मोजणीचं कामालाही गती येणार आहे। 2 दिवसांपूर्वी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर एक बैठक झाली होती, तर जमीन मोजणीबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या। त्याचवेळी जिल्ह्यात पुन्हा एकदा सरकार विरोधात बाधित शेतकरी आणि शेतकरी संघर्ष समिती असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती। दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन सुरू असतानाच उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले। यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला, तसेच शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली। यावेळी काही शेतकऱ्यांनी आवाज चढवल्याने चंद्रकांत पाटलांना ते रुचलं नाही आणि त्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं। यावरून चंद्रकांत पाटील आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मी देखील चळवळीतून पुढे आलो असून माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलायचं नाही, तसेच या महामार्गाला केवळ 5 शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मागे करण्याचा प्रयत्न केला। यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता। आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। याच वेळी पोलिसांनी आंदोलकांना गेटवर अडवून धरलं। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाली। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। यामुळे परिसर दणाणून गेला। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं हा सर्व सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी टाहो फोडून सांगतोय। अनेक वेळेला त्यांना हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढून ह्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध दर्शवण्यात आलेला आहे। 1938 हरकती 2000पर्यंत हरकती ह्या प्रांताधिकारी यांच्याकडे नोंदवलेल्या आहेत। एवढं असताना सुद्धा आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे म्हणतात की फक्त 5 लोकांचा विरोध आहे, बाकी 500 लोकांचा यामध्ये समर्थन आहे। अशा पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांचा टाहो पडलेला, शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू का दिसत नसेल हा आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा सवाल आहे। आणि त्यांना आम्ही विनंती केली, आज आम्ही सर्व शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून अन्नत्याग आंदोलन करतोय। सकाळपासून अन्नाचा हक्क न पाण्याचा थेंब या सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आहे। अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना विनंती केली, आम्हाला तुमच्याबरोबर बसून 10-15 मिनिटाची चर्चा करायची आहे, आम्हाला आमचं दुःख मांडायचं आहे, आम्हाला सगळं तुम्हाला सांगायचं आहे। गेली वर्षभर सांगतोय। 26 जानेवारी दिवशी आम्ही त्यांना इथं झेंडा फडकवत असताना SP ऑफिस कार्यालयामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं। ते निवेदन त्यांनी घेतलं, पण 3 महिन्यामध्ये एकाही शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी किंवा शिष्टमंडळ बोलावं असं त्यांना वाटलं नाही। आम्ही त्यांना विनंती केली होती की मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी, आमचं काय नुकसान होणार आहे हे एकदा समजून घ्यावं। आमचे हजारो शेतकरी भूमीहून होणार आहेत, हजारो शेतकरी बेरोजगार होणार आहेत। ह्यामध्ये नदी काठावरून गावं जी जाणार आहेत, भरावा पडणार आहे महामार्गाचा। आलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे पुराचा आणखीन धोका वाढणार आहे। गावाच्या गावं पाण्याखाली जाणार आहेत, हजारो शेतकरी यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत। एवढ्या सगळ्यांना उद्ध्वस्त करून रत्नागिरी नागपूर एक चांगला महामार्ग असताना त्याला समांतर महामार्गाची गरज काय हा आमचा सवाल गेली वर्षभर झाला आम्ही विचारतोय। आज काय झालं? आज आम्ही अन्नत्याग करत असताना आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावा, तर चर्चेसाठी वेळ मागत असताना त्यांनी आमचा वेळ न देता बाहेरून आमचं निवेदन स्वीकारत त्यांनी समर्थता दाखवली, पण तिथं सुद्धा नीटशी चर्चा केली नाही। शेतकऱ्यांची थट्टा करून आज पालकमंत्री गेलेले आहेत। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या निषेधाची अशी तीव्र अशी निदर्शने केलेली आहेत।